अनिकेत हॉटेलच्या खोलीतील त्या मोठ्या काचेच्या खिडकीपाशी तसा स्तब्ध उभा होता आणि त्याच्या हातामध्ये कदमचा तो गूढ मेसेज चमकत होता की मंत्रालयाचा एक बडा माणूस पुण्यामध्ये येतोय. हे पूर्णपणे खरं होतं, पण अनिकेतच्या डोक्यामध्ये त्या राजकीय हालचालींपेक्षा केवळ एकच दृश्य करत होतं. ते म्हणजे अंशुमनचे ते रडवेले निरागस डोळे आणि मयुरीने त्याला छातीशी धरून केलेला तू आर्त टाहो. तू माझ्यापासून दूर पळण्यासाठी हा लपंडाव मांडला आहेस मयुरी, पण आता मी ही सहजासहजी हार मानणार नाही. मी तुझं हे मौन मला अशा मार्गाने तोडावं लागेल ज्याची तू स्वप्नातही कल्पना केली नसशील. अनिकेतने स्वतःच्या हातातील फोन घट्ट आवरला आणि त्याच्या जबड्याची हाडे ताणली गेली. मयुरी त्याला कोणत्या तरी मोठ्या संकटापासून म्हणजेच त्या मंत्रालयाच्या बड्या माणसापासून, विक्रमराव राजेंपासून वाचवण्यासाठी स्वतःला आणि अंशूला लांब ठेवते हे तो ओळखून होता. पण जोपर्यंत ती स्वतःहून सत्य सांगत नाही तोपर्यंत त्या निलंबित फाईलचा गुंता सुटणार नव्हता. विक्रमराव राजे पुण्यात दाखल होणार होते आणि त्या जमिनीच्या फाईलभोवती त्यांचा पहारा कडक होणार हे ओळखून अनिकेतने तातडीने पावले उचलली होती. त्याने पुण्यातच राहून लँड रेकॉर्ड्स आणि त्या निलंबित ऑर्डरचा माग काढायचा पक्का प्लॅन केला होता. पण मयुरीला मुंबईला सुखरूप परत पाठवणे आणि तिला पूर्णपणे गाफील ठेवणे गरजेचे होते, जेणेकरून ती घाबरून काही चुकीचे पाऊल उचलणार नाही. म्हणूनच अनिकेतने कदमला पुण्यातल्या त्या बड्या माणसाच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यास सांगितले होते आणि स्वतः अत्यंत गुप्तपणे मयुरीच्या नकळत तिच्या मागोमाग मुंबईला परत आला. मयुरीला वाटले की अनिकेत पुण्यातच थांबला आहे, पण अनिकेत तिच्या आधीच मुंबईमध्ये पोहोचून पुढचा डाव रचत होता. तिला बोलतं करण्यासाठी त्याने एक अत्यंत चतुर, नाट्यमय आणि तिची ईर्ष्या जागी करणारा धोकादायक डाव खेळण्याचं ठरवलं होतं, ज्याचा पुढचा भाग मुंबईच्या ऑफिसमध्ये सुरू झाला. मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील क्रिएटिव्ह स्पेस आर्किटेक्ट्सचे मुख्य कॉर्पोरेट ऑफिस नेहमीप्रमाणेच कीबोर्डच्या आवाजांनी आणि फाईल्सच्या धावपळीने गजबजलेलं होतं. मयुरी 2 दिवसांपूर्वीच पुण्याहून अत्यंत अस्वस्थ मनाने मुंबईला परत आली होती. तिचे लक्ष कामामध्ये अजिबात नव्हतं लागत. ती लॅपटॉपच्या स्क्रीनवर डिझाईनचे नकाशे उघडून बसली होती, पण तिचे डोळे सतत नकळतपणे समोरच्या काचेच्या आलिशान केबिनकडे जात होते. गेल्या 2 दिवसांमध्ये अनिकेतने तिच्याकडे ढोंकूनही पाहिलं नव्हतं की द स्कायलाईन प्रोजेक्टच्या कोणत्याही अपडेटसाठी तिला बोलावलं नव्हतं. मयुरीच्या मनामध्ये कानामी हुरहुर आणि प्रचंड अस्वस्थता दाटून आली होती. तो पुण्यातून कधी परत आला आणि माझ्याशी एक शब्दही का बोलत नाही हाच विचार तिच्या डोक्यामध्ये चक्रासारखा फिरत होता. तिने वारंवार पाण्याच्या ग्लासकडे हात नेला, पण तिची बोटे लॅपटॉपच्या कीबोर्डवर घुटमळत राहिली. तितक्यात सकाळी ठीक 11 वाजता मुख्य लिफ्टचे दरवाजे अतिशय शांतपणे उघडले आणि त्या फ्लोअरवर पाऊल पडताच संपूर्ण कॉर्पोरेट विभागामध्ये एक अत्यंत तीव्र, महागड्या फ्रेंच परफ्यूमचा मादक सुवास पसरला. उंच डिझायनर टाचांचा लयबद्ध आवाज करत एक अत्यंत ग्लॅमरस, आधुनिक आणि चकचकीत मुलगी ऑफिसमध्ये आत आली. तिने पांढऱ्या रंगाचा स्टायलर कॉर्पोरेट ब्लेझर, शॉर्ट स्कर्ट घातला होता. डोळ्यांवर ब्रँडेड गॉगल होता आणि तिचे हायलाइट केलेले केस खांद्यावर स्टाईलने विखुरलेले होते. ती होती नताशा सहानी. लंडनहून आर्किटेक्चरचे उच्च शिक्षण घेऊन नुकतीच भारतामध्ये परतलेली, देशातील एका सर्वात मोठ्या बिझनेस ग्रुपची एकुलती एक लाडकी मुलगी आणि अनिकेतची कॉलेजच्या दिवसातील अत्यंत जवळची जुनी मैत्रीण. ओ माय गॉड, अनिकेत बेबी, आय मिस्ड यू सो मच डार्लिंग. नताशाने कोणाचीही पर्वा न करता थेट अनिकेतच्या केबिनचा दरवाजा उघडला आणि ती आतमध्ये शिरली. अनिकेतने आपल्या खुर्चीवरून उठला. त्याने काचेच्या पारदर्शक भिंतीच्या पलीकडे बसलेल्या मयुरीकडे तिरप्या नजरेने पाहिले. मयुरीचे लक्ष तिच्याकडेच आहे हे पाहताच अनिकेतच्या चेहऱ्यावर एक खूप मोठे, खोटे पण जगाला भासणारे अत्यंत सुंदर आणि रोमॅन्टिक हसू आले. त्याने पुढे होऊन नताशाला घट्ट मिठी मारली. नताशा, व्हॉट अ ब्युटिफुल सरप्राईज. तू लंडनहून कधी परत आलीस? अनिकेतने मुद्दाम जरा मोठ्या आवाजामध्ये विचारले, जेणेकरून त्याचा आवाज बाहेरपर्यंत जाईल. जस्ट काल रात्री डार्लिंग, आणि मला समजले की तू मुंबईतला सर्वात मोठा बिझनेस प्रोजेक्ट करतोयस, म्हणून मी थेट तुला जॉईन करायला आले. आता मी या प्रोजेक्टमध्ये तुझी कन्सल्टंट आणि न्यू बिझनेस पार्टनर आहे, नताशा लाडीक स्वरामध्ये म्हणाली आणि तिने अत्यंत हक्काने अनिकेतच्या हाताला स्पर्श केला. काचेच्या पारदर्शक भिंतीमधून मयुरीला हे दृश्य स्पष्ट दिसत होते. नताशाला अनिकेतच्या इतक्या जवळ गेलेले पाहताच आणि तिच्या गळ्यामध्ये हात टाकताना पाहून मयुरीच्या छातीमध्ये अचानक एक तीव्र, तिखट जळजळ निर्माण झाली. तिची जुनी जेलसी एका क्षणामध्ये जागी झाली. तिच्या हातातील डिझायनर पेन तिने इतक्या जोराने आवळले की तिच्या नसा ताणल्या गेल्या आणि पेन तुटायच्या बेतात आले. मयुरीचा चेहरा रागाने आणि असूयेने एकदम लाल झाला होता. तिचे डोळे रागाने बारीक झाले होते आणि तिने लॅपटॉपच्या स्क्रीनवरून नजर हटवून थेट त्या केबिनच्या आत चाललेल्या प्रकाराकडे रोखली. नताशा अनिकेतच्या खांद्यावर हात ठेवावी आणि काहीतरी बोलत होती आणि अनिकेत मोठ्याने हसत तिला दाद देत होता.
हे मयुरीला असह्य होत होतं. अनिकेतने केबिनच्या हातूनच मयुरीच्या चेहऱ्यावरील ते बदलणारे भाव टिपले. मयुरीचा हा जळफळाट पाहून त्याचा हा पहिला डाव अगदी अचूक दिशेने जात असल्याचा त्याला मनातून प्रचंड आनंद झाला. त्याने चेहऱ्यावरचे भाव लपवत मुद्दाम इंटरकॉम उचलला आणि मयुरीच्या डेस्कवर फोन केला. मिस जोशी, जरा 2 कप कडक कॉफी घेऊन माझ्या केबिनमध्ये या. आणि हो, नताशासाठी स्पेशल शुगर फ्री आणि हाय मिल्क कॉफी हवी आहे. जरा घाई करा. अनिकेतने अत्यंत हुकूमी बॉसच्या आवाजामध्ये सांगितले. सर, मी या प्रोजेक्टची डिझाईन हेड आहे, तुमची वैयक्तिक पिऊन नाही. मयुरीने रागाने फुणफुणत फोनवरच दातोट खात उत्तर दिले. प्रोजेक्टच्या नव्या मुख्य कन्सल्टंट आल्या आहेत मिस जोशी. कॉर्पोरेट जगामध्ये इतका शिष्टाचार आणि पाहुणचार तुम्हाला माहीत असायला हवा. कम ऑन, आय एम वेटिंग. अनिकेतने मुद्दाम फोन खटकन ठेवला आणि बंद केला. मयुरीचा राग अबोल झाला होता. ती रागाने पाय आपटत ऑफिसच्या पॅन्ट्रीमध्ये आली. तिने कॉफीचे मग्स काढले. कॉफी बनवताना तिच्या कानामध्ये नताशाचे ते लाडीक शब्द घुमत होते. अनिकेत बेबी, डार्लिंग. मयुरीने स्वतः रागाच्या भरात नताशाच्या कपामध्ये शुगर फ्री गोळ्याऐवजी साखरेचे तब्बल 3 मोठे चमचे जोरात टाकून दिले. मोठी आली लंडनची शुगर फ्रीवाली. पिऊन बघ आता मुंबईची चव, ती मनातल्या मनामध्ये पुटपुटली. ती ट्रे घेऊन अत्यंत ताठ मानेने चेहऱ्यावर एक कृत्रिम शांतता आणून अनिकेतच्या केबिनमध्ये आली. केबिनमध्ये नताशा अनिकेतच्या अगदी जवळ सोफ्यावर त्याच्या लॅपटॉप स्क्रीनकडे पूर्णपणे झुकून बसली होती. मयुरीने टेबलवर कॉफीचे कप ठेवताना ते जरा जास्तच जोराने आदळले. कॉफीचे काही थेंब टेबलवर उडाले. ओह, थँक्यू मिस. नताशाने मयुरीकडे वरून खालीपर्यंत पाहत विचारले. मिस मयुरी जोशी, डिझाईन हेड ऑफ दिस प्रोजेक्ट. मयुरीने आपल्या डोळ्यांवरचा चष्मा नीट करत अत्यंत कडक आणि कोरड्या आवाजामध्ये सांगितलं. नताशाने स्टाईलमध्ये कॉफीचा चमचा हलवला आणि एक मोठा घोट घेतला. घोट घेताच साखरेच्या अतिरेकामुळे तिचा चेहरा कमालीचा विचित्र आणि कडू जहर झाला. थू, बाप रे अनिकेत, व्हॉट इज दिस? यामध्ये तर खूप साखर आहे. माय गॉड, माय कॅलरीज. अनिकेत, तुझ्या डिझाईन हेडला साधी कॉफी कशी बनवायची हेही माहीत नाही का? लंडनमध्ये अशा लोकांना कामावरही ठेवत नाहीत. नताशाने नाक मुरडत बाजूचा टिश्यू पेपर घेऊन ओठ पुसत म्हटले. अनिकेतला मनातून प्रचंड हसू आवरणं झालं होतं. मयुरीचा हा बालिश आणि प्रेमळ जळफळाट त्याला खूप वर्षानंतर पाहायला मिळाला होता. पण त्याने चेहऱ्यावर कडक भाव आणले. मिस जोशी, काळजीपूर्वक काम करत जा. तुम्ही नताशाला नीट ओळखलं नाही वाटतं. नताशा माझ्या आयुष्यामध्ये खूप स्पेशल आहे. कॉलेजच्या कट्ट्यापासून ते लंडनच्या ट्रीपपर्यंत ती नेहमी माझ्यासोबत असते. अनिकेतने मुद्दाम मयुरीच्या डोळ्यांमध्ये रोखून पाहत नताशाच्या हातावर आपला हात ठेवला. हे पाहताच मयुरीच्या डोळ्यातून रागाचे जाळ निघू लागले. तिचे हात थरथरले. आय एम सॉरी सर, पुढच्या वेळी तुमच्या स्पेशल पाहुण्यांची खूप जास्त काळजी घेईन. मयुरीने रिकामी ट्रे हवेमध्ये फिरवली आणि ती केबिन बाहेर पडली. बाहेर येताच तिने केबिनचा काचेचा दरवाजा इतक्या जोराने बंद केला की संपूर्ण ऑफिसची काच थरथरली. निलेश बाहेर उभा राहून घाबरून मयुरीकडे पाहत होता. मॅडम, मॅडम काय झालं? तुम्ही इतक्या रागात का आहात? कॉम्प्युटर स्क्रीन तोडणार का आज? निलेशने भीतीने विचारले. काही नाही निलेश, स्वतःला खूप मोठे बिझनेस टायकून समजतात, पण लायकी एका लंडनहून आलेल्या नखरेल मुलीभोवती फिरण्याची आहे. लंडनमध्ये म्हणे साधी कॉफी बनवता येत नाही. मयुरी रागाने पाय आपटत स्वतःच्या जागेवर जाऊन बसली आणि कीबोर्डवर जोराजोरात बोटे आपटू लागली. संध्याकाळचे 7:30 वाजत आले होते. ऑफिसमधील सर्व कर्मचारी एक एक करून लॉगआउट करून निघून गेले होते. ऑफिसमध्ये मुख्य दिवे बंद झाले होते. फक्त अनिकेतच्या केबिनचा आणि मयुरीच्या डेस्कचा दिवा म्हणजेच लाईट चालू होता. मयुरी अजूनही तिचे डिझाईन पूर्ण करण्याचा बहाणा करत बसली होती. पण खरं तर ती अनिकेत त्या नताशासोबत बाहेर कधी निघतोय हे पाहण्यासाठी थांबली होती. तितक्यात अनिकेत आणि नताशा हसत खिदळत केबिन बाहेर आले. नताशाने अनिकेतच्या हाताला धरले होते. अनिकेत डार्लिंग, आज डिनरला ताजमहाल पॅलेसमध्ये जाऊया ना. आपल्या जुन्या लंडनच्या आठवणी ताज्या करू. खूप रोमांस आणि डान्स करू. नताशाने लाड करत अनिकेतच्या खांद्यावर डोके ठेवत विचारले. हो नक्कीच नताशा, तू म्हणशील तिकडे जाऊया. तुझ्यासाठी काहीही. अनिकेत मुद्दाम मयुरीला ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजामध्ये म्हणाला. नताशा तिची पर्स घेऊन वॉशरूममध्ये गेली. तसा अनिकेत अत्यंत संत पावले टाकत मयुरीच्या डेस्कपाशी येऊन उभा राहिला. त्याने आपले दोन्ही हात पॅन्टच्या खिशामध्ये घातले आणि टेबलवर वाकून तिच्याकडे पाहिले. मिस जोशी, अजून घरी गेला नाहीत? पुण्यातल्या त्या लहान मुलाची, काय बरं नाव त्याचं? हां, अंशुमन. त्याची आठवण नाही का येत तुम्हाला? की इथे मुंबईमध्येच बिझनेस बघण्याचाच रस आहे? अंशुमनचं नाव अनिकेतच्या तोंडातून अशा प्रकारे ऐकताच मयुरीच्या गेल्या 2 दिवसांचा संयम पूर्णपणे तुटला. तिच्या मनातील भीती, ईर्ष्या, राग आणि अथांग प्रेम एकत्र बाहेर आले. ती खुर्चीवरून झटकन उभी राहिली. तिचे डोळे अश्रूंनी पूर्णपणे भरले होते, पण चेहरा कमालीचा रागाने लाल झाला होता.
तिने ऑफिसचे सगळे नियम बाजूला सारून थेट पुढे होऊन अनिकेतच्या शर्टचा कॉलर आपल्या दोन्ही हातांनी घट्ट पकडला. "बस कर अनिकेत, खूप झाला तुझा हा घाणेरडा खेळ. तू काय समजतो स्वतःला? मला जळवण्यासाठी, मला त्रास देण्यासाठी तू त्या नताशाला मुद्दाम लंडनवरून इथे आणलंस ना? मला तिची ती कॉफी, तिचे ते लाड सगळे समजतात. पण लक्षात ठेव अनिकेत." मयुरी ढसाढसा रडत आणि रागाने थरथरत ओरडली. तिचा आवाज कॉरिडॉरमध्ये घुमला. "तू माझ्या अंशुमनचं नाव पुन्हा तुझ्या तोंडातून घ्यायचं नाहीस. तुझ्या त्या नताशासोबत काय अफेअर करायचं आहे ना, कोणतं डिनर करायचं आहे ते कर. मला काडीचाही फरक पडत नाही. आय जस्ट डोंट केअर." अनिकेतने एका सेकंदाचाही विलंब न करता मयुरीचे ते दोन्ही थरथरणारे हात जे त्याच्या कॉलरवर होते ते आपल्या बळकट हातांनी घट्ट पकडले. त्याच्या डोळ्यातला मगाशी असलेला तो नताशाचा खेळ आता एका सेकंदामध्ये नाहीसा झाला होता. तिथे फक्त आणि फक्त मयुरीबद्दलची कथांग आर्तता, प्रेम आणि वेदना दिसत होती. त्याने तिला हळूच ओढून जवळ घेतलं, ज्यामुळे तिची छाती त्याच्या छातीवर आदळली. फरक पडतो मयुरी. तुला फरक पडतोय म्हणूनच तू आज माझ्यावर एवढा हक्काने राग काढतेस, माझी कॉलर पकडतेस. अनिकेतचा आवाज अत्यंत खोल आणि भावनिक झाला. जर तुला फरक पडत नसता तर तू पुण्यात त्या विक्रमराव राजेंच्या गाडीचा आवाज ऐकून माझ्या छातीशी स्वतःला लपून रडली नसतीस. का लपवतेस सत्य? का स्वतःला या आगीमध्ये जाळतेस आणि मलाही मारतेस? तोंड उघड मयुरी, प्लीज. दोघं एकमेकांच्या इतके जवळ होते की एकमेकांचे गरम श्वास चेहऱ्यावर जाणवत होते. ऑफिसमध्ये त्या शांत अंधुक प्रकाश असलेल्या कॉरिडॉरमध्ये पुन्हा एकदा एक तीव्र, रोमॅन्टिक, भावनिक आणि वेदनादायी तणाव निर्माण झाला होता. अनिकेतचे ओठ तिच्या कपाळाच्या अगदी जवळ होते. त्याला तिला मिठीमध्ये घ्यायचे होते. मयुरीने अनिकेतच्या डोळ्यांमध्ये पाहिले. तिचे अश्रू त्याच्या शर्टवर पडले. तिने खूप कष्टाने स्वतःचा हात त्याच्या हातातून सोडवून घेतला आणि स्वतःला मागे खेचलं. "मी कधीच काहीही सांगणार नाही अनिकेत, कधीच नाही. कारण काही गोष्टी न समजण्यातच तुझी भलाई आहे. तू नताशासोबत आनंदी राहा." मयुरीने रडत रडतच तिची बॅग उचलली आणि ती पळतच लिफ्टच्या दिशेने निघून गेली. अनिकेत तिथे शांत उभा राहिला. त्याने आपल्या शर्टचा कॉलर ठीक केला. रहस्य अजून पूर्णपणे सुरक्षित होते. मयुरीने मूळ सत्य आणि त्या निलंबित फाईलचे गुपित उघडे केले नव्हते. पण अनिकेतने नताशाच्या रूपाने टाकलेला हा पहिला डाव मयुरीच्या भावनांचा आणि तिच्या ईर्ष्याचा बांध फोडण्यास पूर्णपणे यशस्वी ठरला होता. मयुरी अजूनही त्याच्यावर तितकाच जीव लावते हे सिद्ध झाले होते. पुण्यामध्ये राहणाऱ्या त्या बड्या माणसाचा, विक्रमराव राजेचा सावट अजूनही माग सोडत नव्हता. आणि अनिकेतच्या मनामध्ये आता पुण्यातल्या त्या निलंबित कराराचा वेढा भेदण्याची नवी जिद्द निर्माण झाली होती.